प्रतिष्ठान आयोजित संत गाडगेबाबा व्याख्यानमालेसाठी व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि दुधेबावी पंचक्रोशीतील सर्वच बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार. दुधेबावी ग्राम विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय शशिकांत सोनवलकर सर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून गेले 25 वर्ष या ठिकाणी जे प्रबोधनाचे काम निस्वार्थीपणे चालू आहे ते खरंच खूप अजोड आणि अद्वितीय आहे. त्यांच्या या कार्याला माझा मनापासून सलाम. उषा काल होता होता काळ रात्र झाली. उषा काल होता होता काळ रात्र झाली. पुन्हा एकदा आयुष्याच्या पेटवा मशाली, पेटवा मशाली. अरे अरे पण ही मशाल पेटवणार तरी कोण? आणि जर कुणी पेटवली तर जगभर तिची विजय घोडदौड करणार तरी कोण? असा प्रश्न जेव्हा पडतो ना तेव्हा सर्वांच्या नजरा आपसूक युवा पिढीकडे वळतात. पण खरं तर खरा युवा तोच ज्याला नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. अरे ज्याचे पाय असावे जमिनीवरती, अरे ज्याचे पाय असावे जमिनीवरती, आकाश कवेत घेताना हसू असावे ओठावरती, काळीज काढून देताना, काळीज काढून देताना. संकटातही ठणकावून सांगावे आता येत 72. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. नमस्कार, मी राजनंदिनी रुपाली विठ्ठल पडर इयत्ता 4थी तुमच्या सर्वांसमोर विषय मांडते. माझ्या स्वप्नातील आदर्श युवक. होय, माझ्या स्वप्नातील आदर्श युवक. अवघ्या 16व्या वर्षी संजीवन समाधी घेणारे संत ज्ञानेश्वर माऊली. अवघ्या जगाला संदेश देणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. हे आपल्या भूमीतले. एवढंच नाही तर ज्या तरुणाईने इथं क्रांती घडवली, ज्या तरुणाईने इथं राजकीयच नाही तर सामाजिक क्रांती घडवली, अशा या मातीमध्ये जन्माला आलेल्या आपल्या प्रत्येक तरुणाला अजून कोणाचा हवाय आदर्श? बोला ना, अजून कोणाचा हवाय आदर्श? परंतु आजकालच्या पिढीसमोरचे आदर्श मात्र वेगळेच. तेच तर आपल्या समोरचे आव्हान बनून उभे आहेत. मित्रांनो, शिवाजी, संभाजी, नेताजी, तानाजी यांसारख्या शूरांनी आणि वीरांनी स्वराज्यासाठी आपला जीव गमावला. आणि आज ते आमचे युवक पबजी, फ्री फायर आणि रमीसाठी स्वतःचा जीव गमावतात. अरे डोळे असून आंधळ्यासारख्या वागणाऱ्या आणि तोंड असून मुख्यासारख्या जगणाऱ्या या युवा पिढीला ना मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे घराचा कधी थिएटर झाला आणि आयुष्याचा कधी सिनेमा झाला हे कळालंच नाही. अरे ज्या दिवट्याला माणसासमोर हुकाचू करता येत नाही, अरे ज्या दिवट्याला माणसासमोर हुकाचू करता येत नाही, त्या दिवट्याला फेसबुक, इंस्टाग्राम द्या ना डाउनलोड करून. बघा कशी चटात चॅटिंग करतो ते. मला शूरांना सांगावंसं वाटतंय, राजे सुपारच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं तुम्हाला. राजे सुपारच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं तुम्हाला. राजे आता मात्र टाकल्याशिवाय या युवा पिढीला परवतच नाही. राजे स्वराज्यासाठी नाही राजे, तर बिडी, पुडी आणि चपटीसाठी आजचा तरुण, आजचा युवक मरायला देखील तयार झाला आहे. असे का? मला एवढे टक्के पडले, मला तेवढे टक्के पडले. माझा घेतलेला निर्णय चुकीचा होता, असा होता, तसा होता असे
निर्भयतेने, राजवंशाच्या विवेक बुद्धीने आणि कोल्ह्याच्या चतुराईने या भारताला पुढे घेऊन जाणारा युवक हाच खरा आदर्श युवक आहे. म्हणून एवढंच सांगते, विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे, तर जळेल ती झोपडी अजून अशी आग ज्वलंत नाही. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. माझ्या प्रत्येक युवकानं एक स्वप्न पाहिलं पाहिजे. माझ्या प्रत्येक युवकानं एक स्वप्न पाहिलं पाहिजे आणि ते स्वप्न कसं असावं त्यावर एक कविता सादर करते. जे अशक्य वाटतंय ते स्वप्न मला पाहायचंय. ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्या शत्रूला मला हरवायचंय. कोणालाही सहन होत नाही ते दुःख मला सहन करायचंय. ज्या ठिकाणी धाडसी माणसं जायचं धाडस करत नाहीत, त्या ठिकाणी जाऊन मला धावायचंय. जेव्हा माझे हात थकलेले आहेत, पाय थकलेले आहेत, संपूर्ण शरीर थकलेलं आहे आणि समोर मला एव्हरेस्ट दिसतोय, तर माझे एक एक पाऊल हे त्या एव्हरेस्टच्या दिशेनं टाकायचंय. ते ध्येय मला गाठायचंय. मला सत्यासाठी झगडायचंय, संघर्ष करायचाय. अगदी माझी नरकात जाण्याची सुद्धा तयारी
फुटला. जुने